याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही लोक म्हणतील की सीआयडी इन्व्हेस्टिगेट करते, करू द्या ना. सीआयडी इन्व्हेस्टिगेट केलं, पण सीआयडीने आतापर्यंत काय केलं हे लोकांपर्यंत येऊ द्या. कोण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे लोकांना तिथं कळू द्या. आम्ही प्रेशर आणतोय, मग तुम्ही कुठेतरी प्रेस कॉन्फरन्स घेणार, सांगणार हो सीआयडीचा हा अधिकारी आहे, आतापर्यंत आम्ही हे केलं, पण आता 27 दिवसामध्ये काय नाही झालं हे आम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे. याच्यात पोलीस अधिकारी बोलत असताना त्यांनी सांगितलं की डीजीसीआय यांची एक AAIB नावाची बॉडी आहे, ते इन्व्हेस्टिगेट करतं. एक तुम्ही आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की AAIB जी बॉडी आहे ते क्रिमिनल अँगल बघत नाही, ते टेक्निकल अँगल बघतात. आणि ते हे बघतात की उद्या जाऊन अजून दुसरा ऍक्सिडेंट होऊ नये याची दक्षता मात्र डीजीसीए तिथे घेत असतं. आता डीजीसीएचेच अधिकारी याच्यामध्ये आहेत असं आम्ही म्हणतो. मग सहज साधा प्रश्न मी लोकांनाही करतो आणि पोलिसांनाही केलेला आहे की या इन्व्हेस्टिगेशन डीजीसीएला जर सगळे अधिकार आपण टेक्निकल दिले आणि त्याच्यामध्ये टेक्निकल अनेक अडचणी तिथं दिसत असतील तर डीजीसीए प्रामाणिकपणे हे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे का? याच्याच बरोबर मला खंत या गोष्टीची वाटते की आम्ही सर्वजण शांत बसतोय आणि आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन पण व्हावं आणि क्रिमिनल तपास सुद्धा त्यामध्ये व्हावा. का एफआयआर नकोय? का एफआयआर घेतली जात नाही? अहो, सुशांत सिंगच्या बाबतीतला एक मुद्दा हा किती गरम केला होता. ठीक आहे, त्याचा तिथं मृत्यू झाला, सुसाईड केलं, जे काय झालं हे लोकांना कळावं ही सगळ्यांची इच्छा होती. आपल्या देशाचा नागरिक होता, पण तो महाराष्ट्राचा नव्हता. इथं महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला असला तरी साधी एफआयआर होत नाही. जर त्या ठिकाणी न्याय मिळत नाही हे योग्य नाही. त्याच्याच बरोबर रेड बर्ड नावाची एक कंपनी आहे. 2 दिवसापूर्वी झारखंडमध्ये एक अँब्युलन्सचं विमान असतं ते तिथं पडलं. दुर्दैवाने त्याच्यामध्ये 7 लोकांचा का 6 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर कारवाई झाली. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर एफआयआर झाली. आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे. अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत एफआयआर केली नाही. या बाबतीची आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी खंत आहे. आणि हा गुन्हा दखलपात्र आहे का? तर 100% दखलपात्र गुन्हा आहे. मग दखलपात्र गुन्ह्यामध्ये एफआयआर करावाच लागतो. मग कुठंतरी शासन हे सांगतंय का की अजितदादांची दखल घेतली नाही पाहिजे असे एक ते व्यक्तिमत्व होतं असं सांगायचं का तुम्हाला? अहो, साधा आमचा प्रश्न आहे की तुम्ही एफआयआर करा, सीआयडी कडनं तुम्ही तिथं तपास करा, नाहीतर सीबीआय कडनं त्या ठिकाणी तुम्ही तपास करा. आमचं त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि हे जो झालाय ना हा आहे आमचा कॉज ऑफ ऍक्शन. म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन 24 तारखेला आलाय. म्हणजे डीजीसीएने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे म्हणून विमान आम्ही हे करतो. ह्या कॉज ऑफ ऍक्शनवर आज एफआयआर व्हावा अशी आमची इच्छा होती, पण दुर्दैवाने ती इच्छा त्या ठिकाणी आज पूर्ण होत नाही. दादांना का न्याय मिळत नाही, दादांबद्दलचा एफआयआर का होत नाही असा प्रश्न आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो. आणि आमचं हेही म्हणणं आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कदाचित तुमचं सुद्धा म्हणणं आहे, आम्ही जो एफआयआर दाखल करत आहोत तो जो चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा. आम्ही लिखित द्यायला तयार आहोत की आम्ही या एफआयआर मध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात सांगितल्यात त्या जर चुकत असतील तर उद्या आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, आमच्यावर तुम्ही कारवाई करा. पण नाही, यांना ते ऐकायचं नाही. कुठेतरी कुठल्या तरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. आणि अशा पद्धतीने पोलीस प्रशासन वागत असल्यामुळे हा घातपात आहे का हा जो प्रश्न आपल्या सर्वांना आम्हाला पडलेला आहे तो कुठेतरी खरा होताना दिसतोय. असंच एवढं आमचं त्या ठिकाणी मत आहे.